नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय डॉक्टर राज जाधव यांची बहिर्जी नाईक ही ऐतिहासिक कादंबरी आणि आज भाग 8. एक विजय पदरी पाडून शांत राहणं आम्हाला जमणारं नव्हतं. यश धारदार हत्यारासारखं असतं. हातात पडलेल्या पहिल्या यशाला पुढच्या यशानं धार लावत राहिलं नाही तर पदरी पडलेलं यश आणि तो मिळवणारा यशवंत दोघांचीही धार बोथट होऊन जाते. आमच्या गाठीला धारकऱ्यांची संख्या वाढत चालली होती. चहूबाजूनी व्याप वाढत चालला होता. लाल महालाकडे लोकांचा येणारा लोंढा वाढत होता. लोक आमच्या पायावर निष्ठा वाहत होते, पण बिनपगारी निष्ठा किती दिवस टिकणार? भूक लागलेल्या व्यक्तीच्या पोटाला अन्न देऊनच त्याला समाधानी करता येतं. त्याला स्वप्न दाखवून ध्येयाच्या मोठ्या गोष्टी करून सुखावता येत नाही. आमच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला होता तो नेमका हाच होता. स्वराज्याचा डोलारा वाढत होता. आम्हाला तो अजून वाढवायचा होता, पण तो टिकवायचा कसा हा प्रश्न आम्हाला रात्रंदिवस सतावत होता. प्रशासन चालवायचं, फौज उभी करायची, त्यांच्यासाठी हत्यारांची निर्मिती करायची, पागा सजवायच्या, अडलेल्या रयतेला प्रसंगी मदत करायची, हे सगळं फक्त विचार करून पूर्णत्वाला जाणारं नव्हतं. त्यासाठी मोठं भांडवल लागणार होतं. आम्ही कोणी भांडवलदार नव्हतो, प्रस्थापित नव्हतो. या सगळ्याचा खर्च आमच्या 36 गावच्या जहागिरीला झेपणारा नव्हता. रयत आम्हाला राजे म्हणत होती. राजाला प्रजेच्या समस्या मन लावून ऐकाव्या लागतात आणि धन लावून सोडवाव्या लागतात. राजाला स्वतःच्या समस्या प्रजेला सांगून चालत नाही. राजा कमजोर आहे हे प्रजेला जेव्हा समजतं तेव्हा त्या राजाचं आणि राज्याचं अधःपतन सुरू होतं. आमच्या डोक्यात वेगानं चक्र फिरत होतं. मुलखात इतकी संपत्ती लपलेली आहे की त्यातून आमची छोटी जहागिरीच काय, एखादी शाहीसुद्धा पोचली जाईल. तिचा माग काढणं आणि शितापीनं ती संपत्ती बाहेर काढून सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी वापरात आणणं म्हणजे मोठं जोखमीचं काम होतं. सर्व जाणत होते संपत्ती आहे, पण नेमकी कुठे ते आम्हाला माहीत असायला हवं होतं. पाटील, इनामदार, कुलकर्णी सावकारांच्या घरात आहे, कुठल्या मंदिरात आहे, कुठल्या जंगलात गाडलेली आहे किंवा कुठल्या गड किल्ल्यावर सुरक्षित जतन केलेली आहे. आऊसाहेबांनी या खास कामासाठी आबासाहेबांचा निष्णात गुप्तहेर नाना मोसेखोरे यांना बोलवून घेतलं होतं. नाना मोसेखोरे म्हणजे अतिशय चाणाक्ष, नजरबाज, गुप्तहेर ही विशेषणं जणू त्यांच्यासाठीच लिहिलेली असावीत. सोंग वठवण्यात वाकबगार, एखाद्याच्या पुढ्यात गेला तर त्याच्या मनचं सगळं गुपित चोरून आणणारा बहादर. आऊसाहेबांना ठाम विश्वास होता की हे काम नाना मोसेखोरेशिवाय दुसरा कोणी करूच शकत नाही. आम्हीही नानांबद्दल खूप ऐकून होतो, त्यांच्याशी भेटीचा कधी योग आला नव्हता. पण आऊसाहेबांनी नानांचं जे कौतुक करून या कामासाठी त्यांना बोलवून घेतलं, त्या कामासाठी आमच्या डोळ्यापुढे एक चेहरा वारंवार येत होता आणि आमच्या मनाला पटावून सांगत होता की हे काम जर कोणी शिताफीनं करू शकेल तर तो होता आमचा खंडोजी. नाना मोसेखोरे येणार त्याच वेळेत आम्ही खंडोजीला सुद्धा बोलवून घेतलं होतं. यामागे आमचा खूप मोठा मनसुबा होता. खंडोजीसारख्या चौकोनी हिऱ्याला या स्वराज्याच्या बांधकामात कुठे बसवावं याचा आम्ही कित्येक दिवसांपासून विचार करत होतो. तेवढ्यात काशी आप्पा वर्दी घेऊन आला. सदरेवर नाना मोसेखोरे आणि खंडोजी आलेले होते. मासाहेब पण येऊन बसले आहेत असं आम्हाला समजताच आम्ही तडक सदर जवळ केली. अर्धाड वयाचे नाना मोसेखोरे त्यांच्या 16-17 वर्ष वयाच्या मुलाबरोबर उभे होते. डाव्या कोपऱ्यात खंडोजी एकटा उभा होता. तिघांचेही मुजरे स्वीकारून आम्ही आदबीनं मासाहेबांच्या आसनाकडे गेलो. त्यांच्या पावन चरणांना स्पर्श केला आणि उजव्या बाजूच्या आसनावर बसलो. मासाहेबांनी तिघांनाही बसण्याचा इशारा केला. मासाहेब, राज, हा माझा मुलगा विश्वास माझ्यासोबतच असतो. थोरल्या महाराज साहेबांना विचारून सोबत घेतला होता. आता आलाय कर्तुकीला. म्हणलं तुमच्या हवाली करून द्यावा म्हणजे जन्म सफल होतोय. नाना आपल्या मुलाला आमच्यासमोर उभा करत म्हणाले.
नाना, अहो तुमचं रक्त पारखून घ्यायला इतके संशयी वाटलो का आम्ही? त्यात स्वारीनं मंजुरी दिल्यावर आम्ही कोण परीक्षा घेणार आहे? असू द्या, मोठा चाणाक्ष वाटतोय तुमच्यासारखा. गुप्तहेराच्या कलाशी कला म्हणजे शिवबासाठी पुढच्या पिढीचा एक गुप्तहेर तयार होईल आणि स्वराज्याची सगळ्यात महत्त्वाची बाजू भक्कम राहील. मासाहेब बोलत होत्या. दुसरीकडे थोडा उशिरा आलेला खंडोजी एकसारखा नानाकडे बघत होता. त्याचं बघणं सामान्य नव्हतं. आम्ही आऊसाहेबांकडे बघतो, आपण आपल्या देवाकडे बघावं, अगदी तसा तो नानांकडे बघत होता. आम्ही खंडोजीला आवाज दिला. खंडोजी. आमच्या आवाजामुळे भानावर आलेला खंडोजी आमच्याकडे बघून बोलला, जी राज. खंडोजी, तू नानांना ओळखतोस का? नानांनी एक वेळ खंडोजीकडे बघितलं आणि खंडोजी कितीतरी आदरानं नानांकडे बघत म्हणाला, जी राज ओळखतो म्हणजे अवगुरू आहेत माझं. त्याचं वाक्य ऐकून आम्हा सगळ्यांना विस्मय झाला. नानांनी तर दचकून त्याच्याकडे बघितलं. याचा अर्थ नाना खंडोजीला ओळखत नव्हते. म्हणजे तू भेटलायस यांना? आम्ही पुढे प्रश्न विचारला. वय राज, त्याला जवळपास 12 वर्षं उलटून गेली बघा. 20व्याच्या माळाव आदिलशहाच्या छावणीत रेणुका परशुरामाची कथा ऐकली होती यांच्या तोंडून. खंडोजीनं सांगितल्यावर नानांना काहीतरी आठवलं असावं. ते निरखून खंडोजीकडे बघायला लागले. अहो ते बघून मी ह्यांच्यासाठी आणि यांच्या अंगी असलेल्या कलेसाठी वेडा झालो होतो. नाना त्याच्याकडे बघत होते. खंडोजी आता नानांकडे बघून बोलायला लागला. त्या वक्ताला मला अगदी तुमच्यासारखं व्हावं वाटलं बघा, आणि त्या ध्यासातनं मी पुढं थोडंफार शिकू शकलो. अरे म्हणजे त्यो लहान पोरगा तू आहेस तर. नाना भावनिक होऊन खंडोजीकडे बघत बोलायला लागले. खंडोजीनं मान हलवली. राज, तुमची परवानगी असेल तर एकदा मला माझ्या गुरुचे पाय शिवायचेत. खंडोजी, आम्ही इथे नाही असं समजा. आमच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं न पडतं तोच खंडोजी नानाच्या पायाला भिडला सुद्धा. नानांनी खंडोजीला उठवलं. त्यांना काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नसावं. आठवतंय का तुम्हाला? त्यावेळी मी तुम्हाला तुमची कला मला शिकवणार का असं विचारलं होतं, आणि तुम्ही लहान आहे, थोडा मोठा झाल्यावर शिकवतो असं तुम्ही सांगितलं होतं. आता तरी शिकवाल का नाही? आठवलं बाबा, समजा आठवलं. अरे लय मोठा झालास की, कमाल झाली. पण तू इथं कसा? त्यांची ओळख पटली होती. खंडोजी काही बोलणार तेवढ्यात आऊसाहेब तो प्रसंग बघून भारावून बोलल्या. गुरु शिष्याचा भारी मिलाप घडवून आणलात राजे. मासाहेब आम्हाला बोलल्या. आम्ही सदरीच्या बैठकीवर बसून त्यांचा तो भावनिक प्रसंग बघतोत हे विसरलेले गुरु शिष्य आऊसाहेबांच्या बोलण्यामुळे भानावर आले. त्यांनी सावरत आदबीनं उभं राहण्याची कोशिश केली. हा म्हणजे अद्भुत योगायोग म्हणावा लागेल. नाना हा खंडोजी. आम्ही आज त्याला इथे मुद्दाम बोलवलं आहे कारण त्याला आम्ही अत्यंत गुणी साथीदार समजतो. त्यांनी पूर्वीच तुम्हाला गुरु मानलंय हे ऐकून आम्ही अजूनच सुखावलो आहोत. पण खंडोजी तुम्हाला गुरु मानतो ही तुमच्यासाठी भाग्याची बाब आहे हे तुम्हाला वेळ पावे तो समजून येईल. आम्ही रोहिडेश्वर घेतलं हे तुमच्यापासून लपलेलं नाही. तुमच्यामार्फत ते आबासाहेबांना समजलं हेही आम्ही जाणतो. रक्ताचा एकही थेंब न सांडता पहिला वहिला किल्ला आमच्या पदरी पडला तो केवळ खंडोजीमुळे. आम्हाला आमचा मनसुबा पूर्ण होताना दिसतोय. आज आऊसाहेबांनी तुमच्यावर मोठी कामगिरी सोपवण्यासाठी म्हणून तुम्हाला इथे बोलवलं आहे आणि त्या कामगिरीवर तुम्ही खंडोजीला सोबत घ्यावं अशी आमची इच्छा आहे. राज, तुम्ही आदेश करायचा ना आम्ही पाळायचा. माझा एका भेटीतला शिष्य सरळ आमच्या राजांना भुरळ पाडतो, त्याला सोबत घेऊन काम करणं म्हणजे आमचीच खुशनशिबी की. नाना अत्यंत प्रेमळ नजरेनं खंडोजीकडे बघत बोलले. आऊसाहेबांनी नाना, विश्वास आणि खंडोजीला कामगिरी समजावून सांगितली. आम्हाला अपेक्षा होती आम्हाला गरजेची वाटणारी इत्थंभूत माहिती लवकर आम्हाला मिळेल,
कारण आऊसाहेबांनी आणि खुद्द आबासाहेबांनी हेरलेल्या नजरबाज नानांवर ही कामगिरी होती. त्यातच त्यांच्यासारखा चाणाक्ष असलेला त्यांचा मुलगा विश्वास त्यांच्या सोबतीला होता आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचा अत्यंत विश्वासू खंडोजी आम्ही त्यांच्याबरोबर दिला होता. आम्हाला मुजरा करणाऱ्या त्या त्रिकुटाकडे बघून आम्हाला खात्री पटली की या मोहिमेपासून स्वराज्याचा आणि गुप्तहेरांचा इतिहास बदलणार होता. नाना मोसेखोरे आणि खंडोजी कामगिरीवर जाऊन महिना उलटून गेला होता. फौजीची संख्या वाढत होती, दप्तरी त्यांची नोंद होत होती. घोड्यांच्या पागेत घोड्यांची संख्या वाढत होती. लोहाराचे भाते दिवस रात्र छाती फुगून तापत्या लोखंडाला हत्यारांचे आकार देत होते. घणाखाली तलवारी, भाले, कुऱ्हाडी, बर्ची अशी अनेक हत्यारं स्वराज्य निर्मितीसाठी जन्म घेत होती. या हत्यारांना भविष्यात रक्त चाखायला मिळणार होतं त्या अत्याचारी गनिमांचं आणि त्यांना साथ देणाऱ्या गद्दार स्वकीयांचं सुद्धा. हे सगळं नियोजन आम्ही करत होतो ते गुप्त मोहिमेवर गेलेल्या त्रिकुटाच्या जीवावर. आम्ही आऊसाहेबांच्या शब्दाला आई भवानीचा आदेश मानून आणि रोहिडेश्वराचा आशीर्वाद घेऊन या डावाची सुरुवात केली होती. उरली सुरली काळजी त्यांना होतीच. ते रस्ता दाखवतील त्या मार्गावर आपण मार्गक्रमण करत राहणं हे आमचं काम. रोहिडेश्वर आमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आम्ही आमच्या रक्तानं केलेला अभिषेक त्याला पावला असावा हे पुन्हा एकदा सिद्ध झालं, कारण कामगिरीवर गेलेल्या आमच्या त्रिकुटानं 12 मावळातील लपलेल्या धनाची खडानखडा माहिती समोर ठेवली. ती माहिती ऐकत असताना आऊसाहेबांचा अंदाज आणि अभ्यास किती तंतोतंत होता याची प्रचिती आम्हाला आली. या मोहिमेत तिघांनी आपापलं काम आणि कामाचे विभाग वाटून घेतलेले होते. बहुतांश गावं नानांनी आपल्याकडे ठेवली होती. उरलेली गावं विश्वासला काही हुशार साथीदार देऊन त्याच्यावर सोपवली होती. खंडोजीकडे मात्र गड किल्ले आले होते नव्हे, त्यांनीच ती जिम्मेदारी स्वतःवर घेतलेली होती. गडकोटांची जिम्मेदारी स्वीकारलेल्या खंडोजीनं एक नामी खबर आमच्यासमोर ठेवली. ती खबर होती एका गुप्त खजान्याची. खंडोजीच्या मते तो खजाना इतका मोठा होता की त्या एकट्या खजिन्यावर आमचं स्वराज्य सर्व खर्चासहित पुढचं काही वर्ष चालू शकणार होतं. त्या खजिन्याचं ठिकाण होतं किल्ले तोरणा. गडकोटांची जिम्मेदारी स्वतःहून स्वीकारलेला खंडोजी जिवाजीला सोबत घेऊन मोहिमेवर निघाला. गडकोट पिंजून काढणं म्हणजे दिव्य करण्यासारखं होतं. गडावर सहज प्रवेश मिळणं अतिशय अवघड. त्यातून अशी संशयी चौकशी करणं म्हणजे थोडाही संशय आला तरी केविलवाण्या मृत्यूला सामोरं जावं लागणार हे खंडोजी भले जाणून होता. त्यामुळे किल्ल्यांची इत्थंभूत माहिती तर काढायची, पण ती आजूबाजूनं, आणि एखादा संशयी धागा मिळाला तर गडावर जायची जोखीम घ्यायची असं त्यांनी ठरवलं होतं. किल्ल्यांच्या अवतीभोवती फिरून त्याला भरपूर माहिती मिळत होती, परंतु असा कुठला धागा त्याच्या हाती लागत नव्हता ज्याने तो किल्ला चढायला भाग पडावं. तोरणागडाच्या पायथ्याला असलेल्या तोरणपूर गावात मात्र त्याला सूर गवसला. तोरणपूर गावात सदा सोनकर नावाच्या जुन्या पहारेकऱ्याबद्दल खंडोजीला माहिती मिळाली. त्यांनी तोरणागडावर 25 वर्ष पहारेकरी म्हणून काम केलं होतं. मागच्या 5 वर्षांपासून तो घरी होता. म्हातारपणामुळे त्याला आजकाल काम होत नव्हतं. मोठा तगादा लावून त्यांनी स्वतःचा मुलगा महादू सोनकर याला गडावर आपल्या जागी कामाला ठेवलं होतं. इतक्या वर्षांची सेवा केलेल्या म्हाताऱ्याला बक्षीस म्हणून त्याच्या मुलाला तिथे त्याच्या जागी काम मिळालं. सदा सोनकरला किल्ल्याची खडानखडा माहिती होती, पण असा इमानी सदा आपल्याला गडाबद्दल गूढ माहिती कशी देईल या विचारात खंडोजीनं कित्येक दिवस घालवले. प्रयत्नांती त्याला एक कच्चा दुवा मिळाला. म्हातारा आपलं आयुष्य जगला होता, पण लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी नवसानं झालेल्या आपल्या मुलासाठी काळजीत पडला होता. महादू कर्तृत्ववान पोरगा, पण त्याचं काही केल्या लग्न जुळत नव्हतं. त्याचं लग्न का जुळत नाही आहे याचं कारण खंडोजीनं गावात फिरून शोधून काढलं. महादू कर्तृत्ववान होता, पण त्याच्या गळ्यावर एक पांढरा चट्टा होता. वास्तविक ती जन्मखूण होती, पण गावात त्याला कोड फुटलंय अशी अफवा पसरल्यामुळे त्याचं बऱ्याचदा जमलेलं लग्न मोडलं होतं. त्यामुळे महादू आणि म्हातारा दोघेही चिंतेनं व्याकुळ झाले होते. आपल्या डोळ्यादेखत त्याचं लग्न व्हावं, आपल्याला त्यात मिरवता यावं ही जणू काही म्हाताऱ्याची अंतिम इच्छा होती.
म्हाताऱ्याचं पुत्रप्रेम गाव जाहीर होतं. खंडोजी त्याचंच भांडवल करून आपलं इच्छित साधण्याच्या तयारीला लागला. खंडोजी आणि जीवाजी पुणे इथे राहणाऱ्या आणि आपल्या मुलीसाठी इष्टवर शोधणाऱ्या मुलीचा बाप आणि मुलीचा मोठा भाऊ अशा वेशात तोरणपूर गावात फिरून सदा सोनकर आणि महादूची चौकशी करायला लागले. 2-3 दिवस गावात वातावरण निर्मिती करून ते दोघे बापलेकाच्या वेशात सदा सोनकरच्या घरी गेले. हाय का कोणी घरात? जीवाजीनं आवाज देऊन विचारलं. दुसऱ्या हाकेला सदाची बायको बाहेर आली. कोण पाहिजे? तेव्हा अर्धाड वयाच्या मुलीच्या बापाच्या वेशात आलेला खंडोजी बोलला, हे सदा सोनकरचं घर आहे ना वय, पण तुम्ही कोण हायसा? महादू हाय का घरात? नाही, त्यो गडा वाचतो. का बाबा येतोय घरी? बरं, मग येतो आम्ही. आपण काय काम होतं ते तर सांगा. आता लग्नासाठी पोरगा बघाय आलतो, पण पोरगाच घरात नाही म्हणल्यावर उपयोग काय, नाही का? खंडोजी हे वाक्य जरासं मोठ्यानं बोलला. आतमध्ये पडलेल्या म्हाताऱ्याच्या कानी त्याला हे वाक्य टाकायचं होतं. अगं हे सखे, हात बोलव की त्यासनी. म्हातारा धडपड करत उठायला लागला. म्हाताऱ्याची धडपड म्हातारीच्या लक्षात आली. अहो या पाहुणा, आत या. म्हातारीला म्हाताऱ्याचा सूर कळला होता. तिने आग्रह करून दोघांना आत बोलावलं. लगबगीनं ती घरात गेली आणि पाहुण्यासाठी राखीव ठेवणीतली घोंगडी अंथरली. खंडोजी आणि जीवाजीला जे पाहिजे होतं तेच झालं. तरीही कसली घाई न करता, सोंग उघडं पडू न देता दोघं आत येऊन बसले. तुमच्या धर्मा सोनकराची पोरगी दिली नाही का पुण्यात? त्याच्याकडनं तुमच्या महादूविषयी कळलं. म्हणलं बघावं एकदा, पण पोरगा घरी नाही म्हणल्यावर काय करायचं थांबून? लय बेस झालं बघा. लय गुणाचा आहे आमचा महादू. अवघाडाव पायरे करिये, हुशार रे द्याक नाही. आता सावताच्या लेकराची हे सावता तारीफ काय करायची? थांबा, लगोलग बोलूनच घेतोय की. म्हातारा उठून कपडे घालत होता. खंडोजी कुठून विषय काढायचा याचा विचार करत होता. त्याला एका सुताची गरज होती, जी पकडून तो विषयाचा पर्वत चढू शकत होता. शोधलं की सापडतं म्हणतात, ते काही खोटं नाही. कपडे घालताना खंडोजीला म्हाताऱ्याच्या पाठीवर लांब सडक 4-5 व्रण दिसले. पाहुणे, तुमच्या पाठीवर वन कसले? काय नाही जी, सैन्यात कामाला होतो म्हणल्यावर कवा भावा तलवारी घासायच्याच की. म्हातारा सारवासारव करत बोलला, पण खंडोजी वेळ साधायची थोडीच सोडणार. पाहुणं, आम्ही बेशाज राजांच्या हाताखाली काही दिस लढाईत हात खेळलोय की. लढाईचे वार आणि चापकाचे फटके यातला फरक कळतोय की आम्हाला. आणि इतके कडक फटके चोरी मारीच्या आणि दगाबाजीच्या गुन्ह्यात मिळतात. माफ करा पाहुणं, पण आम्हाला खरं कारण कळल्या बिगर आम्ही पुढं काय बोलणार नाही. एक तर महादूविषयी सगळं ऐकू नये आम्ही, पण धर्मा सोनकरच्या जावयाने आम्हाला सांगितलं का महादूच्या गळ्यावरचा डाग काय कोडबेड नाही, ती जन्म खून आहे. आणि त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आम्ही इथं आलो आहे. गावातल्या लोकांनी अडवायला घेतलं होतं, तरी बी आम्ही त्यांचं नाही ऐकलं. आता तुमच्या बी पाठीवर असलं वन म्हणजे? पाहुणं, जमत असेल तर सगळं खरं खरं सांगा, नाही तर आम्ही आपलं निघतो. खंडोजी आणि जीवाजी उठण्याच्या बेतात आहेत हे म्हाताऱ्यानं हेरलं. महादूच्या लग्नासाठी म्हातारा काहीही करू शकत होता. म्हातारा काकुळतीला येऊन म्हणाला, अहो पाहुणं, ऐकून तर घ्या. मी दागाबाजी केली असती तर माझ्या पोराला माझ्या मागं नोकरीला घेतलं असतं का? सांगा. सगळं सांगतो, वाईच बसा. खंडोजीचं नाटक त्याच्या उत्तराचं जन्मस्थान ठरणार होतं. आता त्याला म्हाताऱ्याकडून असलेली आणि नसलेली गुपितं काढता येणार होते. पाहुणं, अहो हे गनिम जात वांगाळ हे आम्हाला बी माहीत आहेच की, पण बारीक सारीक चुकासाठी कोण कशाला फोडून काढल? निर्मळ मनाने सांगा. अहो नातं विश्वासाव तग धरतं, बेईमानीत नात्याचा दम घुटतो. आता तुम्ही आपली माणसं होणार, देवानीच तुम्हाला आमचं दार दाखवलं असं मी समजतो. कायला पोहायचं मग तुमच्यापासनं? हे निशाणी आजचे नाही, 25 वर्षापूर्वीचे. त्या टायमाला तोरणा म्हणजे काय बेलागा होता सांगतो. यो असा हा कशात घुसलेला. पोहलादाचं डोंगर आणि घारीचं घरटं म्हणायची त्याला. मोगलांचा गफूर खान त्या वक्ताला गडाचा किल्लेदार होता. मोठा बहादूर, पण लय जालीम. सैतान म्हणलात ना तर सैतानाचा अपमान होतोय बघा. त्याच्यासोबत त्याचा लहान भाऊ तैमूर खान आणि त्याची 50 हापशे पठाणाची फौज, म्हणजे 1000 सैनिकाच्या फौजेची धुलधान करायला पुरे.
अगं पोर जेवढा बहादूर तेवढा चालाक. माया जमवण्यात गोतला आणि एकदा धनाची चमक नजरात भरली मग दुसरं काय दिसतंय वय. आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे सोनं उगवणारी मातीच की. ह्यो जुलमी गफूर खान जबरदस्तीने कर वसूल करत होता. थोडाफार दिल्लीला पाठवायचा पण बाकीचं सगळं हितं खजिन्यात. इतक्यानं त्याचं पोट भरलं तर त्याला सैतान कसाला म्हणायचं सांगा, नाही का. मुघलांनी निजामशाही बुडवली, देवगिरी ताब्यात घेतला आणि त्या निजामशाहीच्या राजधानीचा सगळा वरकड खजाना दिल्लीला पाठवायचं ठरलं. आता ही खबर लागली या गफूरला. त्याला दिल्लीहून तसा खलिताच आला. खलित्यात लिहिलं होतं त्या खजिन्याची सुरक्षा करण्यासाठी लागल ती मदत करा. आता गफूर खान त्याचा भाऊ आणि त्याच्या 50 धुरंधर पठाणांच्या सोबत गेला, पण रक्षण करायला नाही गेला तर तो खजिना लुटण्यासाठी गेला. एका रात्री आराम फरमवत असलेल्या खजिन्यासोबतच्या फौजीवर त्याने अचानक हमला केला, कापाकापी केली. जवळपास सगळी फौज कापून टाकली आणि सोबतचा खजिना लुटला. त्यात आला किल्ल्यावर घेऊन खजिना. निस्त्या मोहरांनी भरलेल्या 50 पेट्या. एक पेटी इतकी जड का एक माणूस उचलू शकणार नाही. आम्ही मारत्या अंगाचे त्या पेट्या उचलायचं का मला आमच्या. पायरी येऊन पाय घसरला, माझ्याकडनं एक पेटी पडली खालती. मोहरा इकडं तिकडं उधाळल्या. तुम्हाला सांगतो पाहुणं, रातभर टेंबा घेऊन त्या झाडाझोडपात एक एक मोहर त्यांनी मला शोधायला लावली, तवर पाणी बी पिऊ दिलं नाही. आणि जेव्हा मी सगळ्या मोहरा शोधून काढल्या तेव्हा बक्षीस म्हणून ह्यो पार्सद मिळाला मला. म्हाताऱ्यानं घडलेली घटना सांगितली. खंडोजी म्हाताऱ्याचे सगळे हावभाव न्याहाळून बघत होता. म्हातारा एक शब्दही खोटा बोलला नाही याची त्याला खात्री झाली. आणखीन खोलात गेलो तर संशय येऊ शकतो म्हणून खंडोजी काही बोलला नाही, पण म्हाताऱ्यानंच बोलायला सुरुवात केली. आता ज्या दिवशी गफूर खानानं खजाना घडावा आणला त्याच रात्री त्याने आपल्या भावाबरोबर आणि त्या 50 पठाणांबरोबर मोठा जश्न केला. त्या दावतीच्या खिरीत त्याने अत्यंत विषारी जहर कालवलं आणि आपल्या सोबतच्या 50 पठाणांना खायला घालून खतम करून टाकलं. त्यांची प्रेत किल्ल्यावरच्या निरनिराळ्या जागेवरनं खाली ढकलून दिली, कारण यातला एक जरी फुटला असता तरी दिल्लीश्वराने त्याची कबरच खोदली असती. आता त्याच्या पापाचा त्याच्यासोबत शत्रुत्व घेईल असा कोणी साक्षीदार उरला नव्हता. मोगलाई सोडून त्याने आदिलशाहीच्या सावलीत जायचा निर्णय घेतला. आपल्याकडचा खजाना आदिलशाहच्या पाया ओतून त्या बदल्यात मोठी जहागिरी मिळवणार होता. तो बोलणी करण्यासाठी तो आदिलशाहकडे आपल्या काही साथीदारांसोबत गेला. दिवस फिरले, गफूर खान फिरून आलाच नाही. तैमूर खानने आपल्या लाडक्या भावाची लय वाट बघितली. शेवटी पुढं त्यो किल्लेदार झाला. पुढं किल्ला आदिलशाहीत आला तरी किल्लेदार तोच. मग गफूरच्या सुंदर बायकोशी त्या तैमूरनं केला निकाह. तैमूर तिला गफूरपेक्षा आनंदात ठेवतो, तिच्या जीवा वाळून टाकतो. तैमूरनं पुढं त्या खजान्याचं काय केलं ते काही केल्या खंडोजीला कळलं नाही, कारण म्हाताऱ्याला त्याबद्दल काही माहीत नव्हतं. परंतु ज्या अर्थी तैमूरनं बदलत्या पातशाहीला धनाचा आमिष दाखवून किल्ला आणि किल्लेदारी आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी झालेला होता, त्या अर्थी त्याच्याकडे ते धन अजूनही होतं आणि आजवर ते कोणाला दिसलं नाही. याचा अर्थ त्यांनी ते धन किल्ल्यावर कुठेतरी गाडून ठेवलेलं असावं. अद्याप खजाना गडावर असण्याची शक्यता होती, पण फक्त शक्यतेच्या जोरावर खंडोजी आमच्यापर्यंत येणार नव्हता. किल्ल्यावर जाऊन धनाची आणि किल्ल्याची इत्थंभूत माहिती हस्तगत करायचं त्याने ठरवलं. एका दगडात 2 पक्षी मारणं हेच त्याचं लक्ष होतं. किल्ला हाती येणार होता आणि खजाना मिळाला तर स्वराज्याचा भक्कम पाया त्याच्यावर उभा राहणार होता. दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी गडावरनं उतरलेला महादू ऊन अंगावर घेत घरी पोहोचला. काल का नाही आला? म्हाताऱ्यानं पाहुण्यांना थांबावं लागलं. या काळजीपोटी आपल्या मुलाला विचारलं. तुम्हाला माहीत नाही वय किल्लेदार किती जागरूक आहे. पारे सोडून यायची मुभा देत नाही. वरून त्याची बेगम आजारी पडली, माराई टेकली पार. त्यो सदान कादा तिच्याबरोबर. पारे ढेलाई झाली का फोडून काढतोय. आत्ता बी मला लय वेळ थांबता नाही येणार. संध्याकाळी गडावा अंधार पडायच्या आत येतो म्हणून सांगून आलोय. महादूचं प्रत्येक वाक्य खंडोजी कान लावून ऐकत होता. महादूच्या एका वाक्यानं खंडोजीच्या डोक्यात गडावर चढण्याची योजना बनत होती.
म्हाताऱ्यासारखीच खंडोजीनं महादूच्या पोटात जागा तयार केली. त्याची मुलगी आपल्याला देणार आहेत म्हणून समोरचा म्हातारा आपले इतके प्रश्न विचारतोय असं महादूला वाटत होतं. आणि सासऱ्याला मोहित करण्याच्या नादात महादू अतिशय स्पष्ट आणि गरजेपेक्षा अधिक फोडून उत्तरं देत होता. बोलता बोलता महादूनं किल्ल्याची सगळी माहिती सांगितली. किल्लेदाराची बेगम गेल्या 6 महिन्यांपासून खूप आजारी आहे. कित्येक वैदू फकीर जडीबुटीवाले झाले पण काही केल्या तिला आराम पडत नाही आहे. हे कळल्यावर पुन्हा एकदा खंडोजीच्या डोक्यात काहीतरी शिजलं. जेवण आटोपल्यावर खंडोजीनं विषयाला हात घातला. जावई बापू. आपला उल्लेख सरळ जावई बापू असा ऐकून आत्तापर्यंत लग्न होत नसलेल्या महादूच्या मनात आनंदाचे ढग फुटले नसते तरच नवल. जावई बापू, तुमची बढती होईन अशी कल्पना आमच्या डोक्यात आली म्हणून सांगतो. आमच्या वळखीतला पुण्याचा एक जालिम फकीर आहे. म्हणजे दवा दारू म्हणू नका, झाडपाला म्हणू नका, करणी टोनगा काळी जादू काय बी असू द्या, किल्लेदाराच्या बायकोला उभा केल्याशिवाय राहायचा नाही तो. महादूच्या डोक्यात प्रकाश पडला. खंडोजी पुढे म्हणाला, त्याला येळ असला तर उद्याच त्या फकीराला जीवाच्या बरोबर किल्ल्यावर देतो पाठवून. मला काही या वयात गड चढायला जमणार नाही. जीवाजी खंडोजीकडे बघून मनातल्या मनात हसला. आणि उद्या जर का किल्लेदाराच्या बायकोला आराम पाडला, नाही पाडलाच म्हणून समजा, कारण म्या तरी त्या फकीराकडनं कोणी बरं न होता जाताना बघितलेलं नाही. किल्लेदाराच्या बायकोला आराम पाडल्यावर तुमची बढती होईल, किल्लेदाराची मर्जी मिळन, पगार वाढल आणि मुख्य म्हणजे काय, आमची पोरगी खुश राहीन. हो, एका बापाला पोरीच्या सुखापेक्षा मोठं काय असतंय वे? एवढं किल्लेदाराला विचारा. नाही म्हणजे मी त्याला पाठवून द्यायचो आणि किल्लेदारानं त्याला आत नाही घेतला तर फकीर आमच्यावर कॉपायचा ना. अहो मामा, तसं असेल तर पाठवा ना. किल्ल्यावर वैदूला अडवलं तर आमची चांबडी सोलतंय ते खान. आजच्या घडीला वैदू फकीर म्हणजे किल्लेदाराला त्याच्या अल्लासारखे वाटतात. तुम्ही पाठवा, बाकीचं म्या बघतो. खंडोजीला मामा असं संबोधून महादू स्वतःला त्याचा जावई समजायला लागला होता. आपला होणारा सासरा आपली इतकी काळजी करतोय, आपल्या भविष्याचा इतका विचार करतोय, हे बघून तो अगदी खुश झालेला होता.